तर जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळांनी उत्तर दिलंय। कायदा हातात घ्यायला अक्कल लागत नाही, आमची डोकी फुटणार असतील तर पुढची जबाबदारी सरकारची आहे असा इशारा देखील भुजबळांनी दिलाय। ओबीसी नेत्यांवर हल्ले होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी हा इशारा दिला। यावेळी जरांगेंची भुजबळांनी नक्कल केली आहे। समजूतदार लोकांशी बोलणं सोपं असतं, पण ज्यांना काहीच कळत नाही त्यांच्याशी कसं बोलायचं असं देखील भुजबळांनी टोलाला गावलेला आहे। समजदार असेल तर त्याच्याशी लढणं, त्याच्याशी बोलणं हे जरा सोपं असतं। पण ज्याला काही समजतच नाही त्याच्याशी काय डोकं लावायचं, त्याच्यामुळे ती लढाई पण कठीणच असते। तो काय बोलत आता हे जे आहेत ना, यात आम्ही बोललो हे तिकडे ताबडतोब ऐकायला गेलं, तिकडे यांचे भाऊबंद बसलेलेच आहेत। भुजबळ असं बोलत त्याला काही काम धंदा आहेच नाही, तो बसलेलाच आहे तिकडे। एक झोप झाली असेल सकाळ काय बोलायचं, पण त्या काय माहित नाही, अभ्यास नाही, पहिली दुसरी शिकलेले आहे ते काय बोलतात तोंडाला। आणि आता टीव्ही वाले तरी काय, त्यांना पण काहीतरी मजा तर दाखवायची असते, काहीतरी विनोदी दाखवायचं असतं, ते दाखवत आहे। ते आपल्याला झोपलंय तिकडे, हे इकडे आहे, भाषण झालं का तिकडे झोपताय। अरे काय तुझी परिस्थिती होती, आणि आता बस महिना ना हॉस्पिटल कोणते तरी एवढं तुला बिल एवढं तुझे सगळे जुने आहे मग आमच्या आम्ही असलं काही बोलत नाही, परंतु जो आहे